तर बीडचे नवे खासदार बजरंग सोनवणे यांनी मनोज जरांगेंची भेट घेतलेली आहे। अंतरवाली सराटीमध्ये जाऊन रात्री ही भेट झालेली आहे। जरांगेंच्या हस्ते खासदार बजरंग सोनवणेंचा सत्कार सुद्धा झालेला आहे। या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं बघायला मिळतंय। बीडचे नवे खासदार बजरंग सोनवणे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे। अंतरवाली सराटीमध्ये रात्री ही भेट झालेली आहे। जरांगेंच्या हस्ते खासदार बजरंग सोनवणे यांचा सत्कार सुद्धा झालेला आहे। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी गौरव साळी। गौरव, बीडचे नवे खासदार बजरंग सोनवणे यांनी मनोज जरांगेंची भेट घेतलेली आहे, काय नेमकी चर्चा झाली आहे? खरंय अमित, जालन्यातल्या अंतरवाली सराटीमध्ये बीडचे विद्यमान खासदार बजरंग सोनवणे यांनी काल रात्री 1 वाजेच्या सुमारास मनोज जरांगे पाटलांची भेट घेतलेली आहे। काल लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झालेला आहे आणि यामध्ये बीड लोकसभेतून बजरंग सोनवणे हे दणदणीत विजय झालेले आहेत। विजय झाल्यानंतर बजरंग सोनवणे यांनी काल जालन्यातल्या अंतरवाली सराटीत येऊन मनोज जरांगे पाटलांची भेट घेतलेली आहे। यावेळी जरांगे पाटलांनी बजरंग सोनवणे यांचा सत्कार केलेला आहे। त्यांना पुढील कामासाठी, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत। आपण जर पाहिलं तर लोकसभा निवडणूक 2024 साठी बीडमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून बजरंग सोनवणे आणि भाजपकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि या दोघांमध्ये काटेकी टक्कर झाली होती। मात्र यामध्ये बजरंग सोनवणे जे आहेत हे मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत। काल त्यांनी आपला विजय जल्लोष साजरा केला। त्यानंतर त्यांनी काल जालन्यातल्या अंतरवाली सराटीत येऊन मनोज जरांगेंची भेट घेतलेली आहे। रात्री 1 वाजेच्या सुमारास त्यांनी मनोज जरांगेंची भेट घेतलेली आहे। दरम्यान या भेटीमुळे राजकीय वर्तुळात जे आहे ते चर्चांना उधाण आलेलं आहे। अमित, निश्चित धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।